हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी शेळके ब्लाऊज डिझाईन या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण 34 इंच छातीच्या मापासह पेपर कटिंग करणार आहोत। तर आपल्याला ही पेपर कटिंग कशा पद्धतीने करायची आहे ते मी अतिशय तुम्हाला सावकाश आणि सोप्या पद्धतीने सांगणार आहे। बघा, तर इथे मी मागील भागाची आणि पुढील भागाची कटिंग दोन्ही सोबतच करून घेणार आहोत। तर आपल्या पुढील आपल्या ब्लाऊजची पूर्ण उंची जी आहे ती आहे 12 इंच। तर त्यामध्ये मी 1.5 इंच मिळवणार आहे शिलाई मार्जिनसाठी। तर 12 अधिक 1.5 असं मी 13.5 इंचावर मार्किंग करून घेणार आहे। या पद्धतीने दाखवल्याप्रमाणे 13.5 इंचावर मार्किंग करून घेतल्याच्या नंतर आपण वरच्या बाजूने शोल्डर टाकून घेणार आहोत। तर शोल्डर आपण 34 इंच मापासाठीचे शोल्डर हे 5.5 इंचावर टाकून घेणार आहोत। या पद्धतीने मी 5.5 इंचावर पेनाने आखून घेतले आहे। 5.5 इंचावर आखून घेतल्याच्या नंतर तिथूनच आपण 6 इंचावर आपला मुंडा म्हणजे आर्म होल टाकून घेणार आहोत या पद्धतीने। आणि इथून आपण आपले छातीचं माप आहे 34, तर त्याचा चौथा भाग 8.5 इंच आणि त्यामध्ये शिलाई मार्जिन 1.5 इंच असे एक्स्ट्रा मी पकडले आहे। तर 10 इंचावर मी पूर्ण मार्किंग करून घेतले आहे आणि पूर्ण जे आपण छातीचा भाग जे मिळवले आहे 10 इंच त्यापेक्षा अर्धा इंच कमी घेऊन मी कमरेला टाकलेले आहे माप। या पद्धतीने मी 9.5 इंचावर मार्किंग करून आपली ही डायग्राम तयार करून घेतलेली आहे। या पद्धतीने तयार करून घेतल्याच्या नंतर मागील मुंड्याचा आकार आपण देऊन घेणार आहोत। तर इथे जे पॉईंट आपण काढणार आहोत 3, इथं आपण 8.5 इंचावर जी मार्किंग केली होती ती, त्यानंतर मुंड्यातून आपल्याला मुंड्याचा निम्मा भाग घ्यायचा आहे 3 इंचावर। या पद्धतीने आपल्याला हे 3ही पॉईंट जोडून मागील मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे। या पद्धतीने गोलाकार आकार देऊन घेणार आहोत। या पद्धतीने गोलाकार आकार देऊन घेतल्याच्या नंतर आता आपण पुढील भागाचाही मुंड्याचा आकार देऊन घेणार आहोत। तर पुढील भागाच्या मुंड्याला आकार देताना आपण 1 इंचावर द्यायचा आहे। या पद्धतीने 1 इंचावर आता मी अंदाजे घेतलेला आहे, तुम्ही 1 इंचावर घ्यायचे आहे पेपरने मार्किंग करून। या पद्धतीने आता आपण पेपर हे सेपरेट करून घेऊ आणि हे पेपर कट करून घेऊ। त्यानंतर पेपर कटिंग झाल्याच्या नंतर आपण दोन्ही पेपर सेपरेट करून घेणार आहोत, मागचा भाग आणि पुढचा भाग। या पद्धतीने सेपरेट करून घेऊ। पुढील भागाच्या मुंड्याचा आकारही मी कट करून घेतलेला आहे आणि हे दोन्ही पेपर आपण सेपरेट करून घेतलेले आहेत। आता हे दोन्ही पेपर सेपरेट करून घेतल्याच्या नंतर आता आपण इथे हा फ्रंट पार्ट आहे आपला, त्यावर मी लिहून घेतले आहे आणि हा बॅक पार्ट आहे। या पद्धतीने आता आपण पुढील गळ्याची गळाखोली घेणार आहोत। 2.5 इंचावर ही मी गळाखोली आखून घेतलेली आहे। पुढचा गळा आहे 5.5 इंच। 5.5 इंचावर मार्किंग करून मी हा गळा आखून घेतलेला आहे आणि गळ्याला गोल आकार देऊन पेपर आपण कटिंग करून घेणार आहोत या पद्धतीने। त्यानंतर आता आपण योकपट्टी काढणार आहोत। तर योकपट्टी काढताना आपण 3.5 इंचावर गळ्याच्या बाजूने आकार देऊन मार्किंग करून घेतली आणि फिटिंगच्या बाजूने 3-3 इंचावर मी मार्किंग करून घेत ही योकपट्टी काढून घेतलेली आहे। या पद्धतीने ही योकपट्टी एका बाजूने 3.5 इंच आणि दुसऱ्या बाजूने 3 इंचावर मी मार्किंग करून आखून घेतली आहे। त्यानंतर 5 इंचावर मी कटोरीचं माप आणि मुंड्यातून 2.5 इंच आणि गळ्याच्या तिथून 1 इंचावर असे 3 पॉईंट ठेवून कटोरीला गोलाकार आकार देऊन घेतलेला आहे दाखवल्याप्रमाणे। आणि आता आपण हे 3ही पार्ट सेपरेट करून घेणार आहोत। हे 3ही पार्ट सेपरेट करून झाल्याच्या नंतर आता आपण ही कच्ची कटोरी जी आहे ती आपण दुसऱ्या पेपरवर ठेवून कटोरी वाढवून घेणार आहोत। या पद्धतीने मी दुसऱ्या पेपरवर ही कटोरी ठेवून जशी आहे तशी पूर्ण 4ही बाजूने ती आखून घेतली आहे पेनने। या पद्धतीने सगळ्या बाजूने आपण मार्किंग करून घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे। आणि आता या गोलाकार जी बाजू आहे आपली कटोरीची त्या बाजूने मी अर्धा इंच पूर्ण गोल आकार वाढवून घेणार आहोत। या पद्धतीने अर्धा इंचाने ही कटोरी आपण वाढवून घेणार आहोत दाखवल्याप्रमाणे। या पद्धतीने आता आपली जी गळ्याच्या बाजूने जी उंची आहे तीच धरून मी इकडं 1.5 इंचावर मार्किंग करून घेणार आहोत। या पद्धतीने 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे आणि हा 1.5 इंचाचा पॉईंट आणि आपला गळ्याचा पॉईंट आपण जोडून घेणार आहोत।
या पद्धतीने जोडून घेतल्याच्या नंतर दोन्ही पॉईंटचा आपल्याला मध्य घेऊन खाली 1.5 इंचावर आपल्याला ही कटोरी वाढवून घ्यायची आहे। या पद्धतीने मध्य घेऊन मी इथे खाली 1.5 इंचावर मार्किंग करून घेतल्याच्या नंतर आपल्याला याप्रमाणे तिरके हे पॉईंट जोडून घ्यायचे आहे आणि या पद्धतीने आपली कटोरी तयार होऊन जाते। तर अशा पद्धतीने आपली ही कटोरी तयार झाली आहे। तर आता मी ही कटोरी कट केली आहे। हे बघा, कट करून झाल्याच्या नंतर तुम्हाला कटोरीचा आकार दिसतोच आहे की एकदम परफेक्ट आपली कटोरी तयार झालेली आहे। या पद्धतीने आपली कटोरी तयार झाली आहे। या पद्धतीने बघा, एकावर एक आपले पॉईंट ठेवून बघायचे आहे। बघा, तर अशा पद्धतीने आपली ही कटोरी एकदम परफेक्ट तयार झालेली आहे। या पद्धतीने तुम्ही एकदा पेपर कटिंग करून बघा, ब्लाऊज अतिशय परफेक्ट आणि कटोरीसुद्धा एकदम परफेक्ट बसते। तर आता आपण मागील भागाच्या बाजूस पुढील भागात आपण 1.5 इंच मिळवले होते, तर मागील भागात आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचे आहे। तर मी यातून अर्धा इंच मायनस करून अर्धा इंच आपण खालून कट करून घेतलेला आहे पेपर। त्यानंतर आता आपण 2.5 इंचावर गळा खोली घेणार आहोत टाकून। आपला मागील गळा आहे 8 इंच, तर 8 इंचावर मी गळा या पद्धतीने ठेवून आपल्याला गळ्याचा जो आकार तुम्हाला द्यायचा आहे तो आकार तुम्ही देऊन घ्या। इथे मी कस्टमरच्या ब्लाऊजचा गोल आकार आहे, तर मी गोलच आकाराने हा गळा आखून घेतलेला आहे या पद्धतीने। आणि या पद्धतीने आता आपण हा गोलाकार कापून घेणार आहोत पेपरवर। या पद्धतीने दाखवल्याप्रमाणे अतिशय सावकाशपणे आपल्याला ही कटिंग करायची आहे। यानंतर आता आपण बाहीची कटिंग करणार आहोत। तर दिलेली आपली बाही आहे 5 इंचाची बाही आहे। तर अस्तरच्या ब्लाऊजवर मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहे। तर 5.5 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे 5 इंचाच्या बाहीसाठी। तर इथे मी 3-3चं मार्किंग करून इथे मी चौकोन करून घेणार आहे आणि या 3च्या मार्किंगवरून आपण छातीचा चौथा भाग 8.5 इंचावर मी मार्किंग करून घेतलेली आहे। नंतर आपला दिलेला जो दंडगेर आहे ब्लाऊजचा, त्या दिलेल्या दंडगेरच्या निम्मे करून त्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन ॲड करायचे आहे। मी 4.5 मध्ये पुन्हा 1.5 इंच, 4.5, 5.5 आणि 6 असे 4.5 मध्ये 1.5 इंच मिळवत 6 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे। आता दाखवल्याप्रमाणे मी हा टेप या पद्धतीने ठेवून घेऊन त्याच्या निम्मे तिरक्या टेप ठेवून त्याचा निम्मा जो भाग आलेला आहे तिथं मी मार्किंग करून घेणार आहे पेननी। आणि आपली जी मार्किंग आलेली आहे तिथं आपण खूण करून घ्यायची आहे आणि तिथूनच त्या पॉईंटच्या खालच्या बाजूने अर्धा इंच आणि वरच्या बाजूने अर्धा इंच या पद्धतीने आपल्याला बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे। या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित एकदम आकार देऊन घ्यायचा आहे। हा वरच्या बाजूने आणि खालच्या पॉईंटमधून आपल्याला एक आकार देऊन घ्यायचा आहे। या पद्धतीने आपल्याला आकार देऊन घेतल्याच्या नंतर आता आपण ही पेपर कटिंग करून घेणार आहोत। अतिशय सावकाश आणि हळूवार पद्धतीने आपल्याला ही पेपर कटिंग करून घ्यायची आहे। दाखवल्याप्रमाणे ही कटिंग करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला पेपर ओपन करून त्याची एक पाकळी एकाच बाजूने ही पुढील पाकळी कापायची आहे। या पद्धतीने दोन्ही बाजूने कापायची नाही आहे। आणि ही जी पुढील बाजू आहे ती आपल्याला पुढच्या भागासाठी पुढील गळ्याच्या बाजूने जोडायची असते ही बाही। या पद्धतीने आपले ब्लाऊजचे 5ही पार्ट तयार झालेले आहेत। हा मागचा भाग, साईड पॅटर्न, कटोरी, योकपट्टी आणि बाही या पद्धतीने आपले ब्लाऊजचे पेपर पार्ट तयार झालेले आहेत। चला तर मैत्रिणी, तुम्हाला हा पेपर कटिंगचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।